विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, चौकोनाचे प्रकार. हे चौकोनाचे प्रकार या व्हिडिओमध्ये आपण जे शिकणार आहोत हे जर तुम्हाला अगदी व्यवस्थित समजले तर तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये यावर आधारित जे उदाहरणे असणार आहेत ते अगदी सहज समजतील आणि सोडवता सुद्धा येतील. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि क्वाड्रिलॅटरलचे चौकोनाचे सर्व प्रकार हे सविस्तर समजून घ्या. तर बघा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाचा पहिला प्रकार आहे स्क्वेअर, ज्याला आपण मराठीमध्ये चौरस असं म्हणतो. चौरस नेमकं कशाला म्हणतात किंवा स्क्वेअर नेमकं कशाला म्हणतात हे समजून घ्या. द क्वाड्रिलॅटरल विच हॅज 4 इक्वल साइड्स अँड 4 कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल की ज्याच्या चारही बाजू ह्या सारख्या असतात आणि त्याचे चारही अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल असतात. जसं की बघा, इथे ए बी ही साईड, नंतर बी सी ही साईड, डी सी ही साईड आणि ए डी ही साईड, ह्या चारही साईड सारख्या आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आणि यांचे जे चारही अँगल आहेत, जसं अँगल ए हा 90 डिग्रीचा आहे, अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे, अँगल सी हा 90 डिग्रीचा आहे आणि अँगल डी सुद्धा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे थोडक्यात स्क्वेअरमध्ये चार साईड ह्या सारख्या असतात, चारही साईड सारख्या असतात आणि चारही अँगल सुद्धा सारखे असतात. सर्वांचं मेजरमेंट हे 90 डिग्रीचं असतं चारही अँगलचं. तर याला आपण स्क्वेअर म्हणतो. आता स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज नेमक्या काय काय आहेत ते आपण आता लक्षात घेऊ. पहिली प्रॉपर्टीज तुम्हाला इथे बघितल्याबरोबर लक्षात आलं असेल की स्क्वेअरच्या चारही साईड ह्या कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. ही पहिली प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, स्क्वेअरचे चारही जे अँगल आहेत ए बी सी डी हे चारही अँगल 90 डिग्रीचे आहेत, म्हणजे चारही अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. तिसरी प्रॉपर्टी स्क्वेअरची, तर याचे जे डायगोनल आहेत, डायगोनल आपण कशाला म्हणतो तर अपोजिट व्हर्टेक्सला जॉईन करणारी जी सिगमेंट असते त्याला आपण डायगोनल असं म्हणतो. जसं इथे ए सी ही डायगोनल आहे आणि डी बी ही एक डायगोनल आहे. तर या स्क्वेअरमध्ये हे दोनही डायगोनल हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात, सारखे असतात. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी स्क्वेअरच्या बाबतीत, याचे जे डायगोनल असतात हे डायगोनल एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये छेदतात, म्हणजे जिथं ते इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच थोडक्यात हा जो ई पॉईंट आहे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच हे जे दोन डायगोनल आहेत तर हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे डायगोनल ए सी इज परपेंडिक्युलर टू डायगोनल डी बी असं आपण म्हणू शकतो. तर हे दोन डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपल्याला स्क्वेअरच्या बाबतीत काय सांगता येईल तर याचे जे डायगोनल असतात हे एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे बायसेक्ट म्हणजे काय तर या डायगोनलचे दोन सारखे भाग होतात. ज्या ठिकाणी हे डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणाहून या डायगोनलचे दोन सारखे भाग होतात. जसं की ए सी हा डायगोनल ई या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाला तर इथून ई ए हे डिस्टन्स आणि ई सी हे डिस्टन्स हे सारखं आहे, कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर दुसरा हा जो डायगोनल आहे बी डी, तर हा डायगोनल सुद्धा ई पॉईंट पासून डायव्हर्ट होणार, म्हणजे याचे दोन पार्ट होणार. तर इथे बघा, ई बी ही साईड आणि ई डी ही साईड ह्या सुद्धा दोन कॉन्ग्रुएंट असणार. मग आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, आपण आधी बघितलं की ए सी आणि डी बी हे जे दोन डायगोनल आहेत तर हे कॉन्ग्रुएंट असतात. हे जर कॉन्ग्रुएंट आहे तर यांचे जे सारखे सारखे पार्ट होतात हे जे बायसेक्ट होतात तर यांचे जे झालेले सारखे भाग आहेत ते सुद्धा सर्व कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे थोडक्यात बघा, ए हे डिस्टन्स, बी हे डिस्टन्स, सी हे डिस्टन्स आणि डी हे डिस्टन्स हे चारही डिस्टन्स सारखे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता पुढचा क्वाड्रिलॅटरल आपण लक्षात घेऊ. इट इज रेक्टँगल. या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल असं म्हणतो. रेक्टँगल म्हणजे नेमका काय, कसा ओळखायचा आहे, कसं सांगता येईल तर द क्वाड्रिलॅटरल विच हॅज ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल अँगल्स आर ऑफ 90 डिग्री. असा क्वाड्रिलॅटरल की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साइड म्हणजे समोरासमोरच्या बाजू, विरुद्ध बाजू ह्या इक्वल असतात, सारख्या असतात आणि ज्याचे चारही अँगल हे 90 डिग्रीचे असतात. थोडक्यात इथे हा अँगल ए हा 90 डिग्रीचा आहे, बी 90 डिग्रीचा आहे, सी 90 डिग्रीचा आहे आणि अँगल डी सुद्धा 90 डिग्रीचा आहे. शिवाय ए बी ही साईड आणि डी सी ही साईड ह्या दोन्ही साईड इक्वल आहेत. बी सी ही साईड आणि ए डी ही साईड ह्या दोन साईड इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तर याला म्हणतो आपण रेक्टँगल.
रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय काय सांगता येतील? रेक्टँगलची पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, समोरासमोरच्या बाजू ह्या एकरूप असतात, सारख्या असतात. सेकंड प्रॉपर्टी काय सांगता येईल, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, सर्व अँगल हे एकरूप असतात, सारखे असतात, सर्व अँगलचं मेजरमेंट हे 90 डिग्रीचं असतं. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय सांगता येईल, याचे जे डायगोनल आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल AC आणि डायगोनल DB हे दोन सारख्याच अंतराचे आहेत, म्हणजे हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी आपल्याला रेक्टँगलच्या बाबतीत काय सांगता येईल, तर याचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे थोडक्यात या ई पॉइंटमध्ये हे दोन डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तर या ई पॉइंट पासून या डायगोनलचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. जसं की इथे हा BD डायगोनल आहे, तर इथे BE हे डिस्टन्स आणि DE हे डिस्टन्स हे सारखं आहे. त्यानंतर AE हे डिस्टन्स आणि CE हे डिस्टन्स सुद्धा सारखं आहे. थोडक्यात AC हे जर डिस्टन्स 10 सेंटीमीटर असेल तर AE हे डिस्टन्स होणार 5 सेंटीमीटर आणि EC हे होणार 5 सेंटीमीटर, कारण या पॉइंट पासून हे डायगोनल बायसेक्ट होतात, त्याचे दोन सारखे भाग होतात. आता इथे आपण आधी एक प्रॉपर्टी शिकलो की याचे जे डायगोनल आहेत हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे थोडक्यात AC हे डिस्टन्स आणि BD हे डिस्टन्स हे सारखं आहे, समान आहे, इक्वल आहे. मग हे जे याचे पार्ट झालेले आहेत EB, EA, ED आणि EC हे सुद्धा सर्व भाग इक्वल असणार, कॉन्ग्रुएंट असणार. पुढचा क्वाड्रिलॅटरल आपण लक्षात घेऊया. या क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे रॉम्बस. नाउ रॉम्बस, व्हॉट इज रॉम्बस? रॉम्बस कसा ओळखायचा नेमका लक्षात घ्या. इफ ऑल साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट ऑर इक्वल देन इट इज नोन ॲज रॉम्बस. जर क्वाड्रिलॅटरलच्या सर्व साइड्स इक्वल असतील तर त्याला रॉम्बस म्हणतात. मग इथे AB ही साइड, BC ही साइड, DC ही साइड आणि AD ही साइड या चारही साइड कॉन्ग्रुएंट आहेत, चारही साइड एकरूप आहेत. मग आपण याच्या आधी एक क्वाड्रिलॅटरल शिकलो ज्याचं नाव स्क्वेअर. स्क्वेअरमध्ये सुद्धा चारही साइड या कॉन्ग्रुएंट असतात, रॉम्बसमध्ये सुद्धा चारही साइड कॉन्ग्रुएंट असतात. मग रॉम्बस आणि स्क्वेअर या दोघांमध्ये नेमका डिफरन्स काय? तर लक्षात घ्या, स्क्वेअर तुम्हाला आठवत असेल स्क्वेअर कसा होता, तर स्क्वेअरमध्ये चारही साइड इक्वल तर होत्याच, कॉन्ग्रुएंट तर होत्याच, शिवाय त्याचे चारही अँगल हे 90 डिग्रीचे होते. मात्र रॉम्बसमध्ये सर्व अँगल हे 90 डिग्रीचे नाहीत. तर हा बेसिक फरक आहे रॉम्बस आणि स्क्वेअरमध्ये, हा लक्षात ठेवा, नाहीतर बरेचदा याच्यामध्ये गोंधळ उडतो विद्यार्थ्यांचा. तर रॉम्बस आणि स्क्वेअर दोघांमध्ये हा फरक आहे. रॉम्बसमध्ये फक्त सर्व साइड इक्वल असतात, सर्व अँगल हे इक्वल नसतात. आता आपण बघूया रॉम्बसच्या बाबतीत काय काय आपल्याला प्रॉपर्टीज याच्या सांगता येतील, याची वैशिष्ट्ये काय काय आहेत. तर पहिली प्रॉपर्टी, पहिलं वैशिष्ट्य की रॉम्बसच्या चारही साइड्स ह्या इक्वल असतात, चारही साइड्स सारख्या असतात. नंबर 2, दुसरी प्रॉपर्टी आपल्याला याची सांगता येईल की याचे जे अपोजिट अँगल्स आहेत हे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जसं की हा अँगल A आणि अँगल C, अँगल A चा अपोजिट अँगल होईल अँगल C. तर अँगल A आणि अँगल C हे दोन अँगल सारखे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर अँगल D आणि अँगल B हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत, सारखे आहेत. पुढची आपल्याला तिसरी प्रॉपर्टी याची सांगता येईल की याचे जे डायगोनल आहेत, डायगोनल DB आणि डायगोनल AC, तर या दोन डायगोनलमुळे हे जे दोन डायगोनल आहेत तर हे या अँगलचे सुद्धा बायसेक्टर असतात. अँगलचे बायसेक्टर असतात म्हणजे काय? म्हणजे जसं की बघा, हा अँगल B आहे, अँगल ABC हा जो अँगल आहे हा पूर्ण अँगल, तर इथून जो हा डायगोनल गेलेला आहे तर या डायगोनलमुळे या B अँगलचे जे दोन पार्ट तयार झाले, बघा हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, हा एक अँगल आणि हा एक अँगल, तर हे जे दोन अँगल तयार झाले तर हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत. म्हणजे समजा जर अँगल ABC हा जर 60 डिग्रीचा असेल तर इथे अँगल ABE हा होईल 30 डिग्रीचा आणि अँगल CBE हा होईल 30 डिग्रीचा. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की हे जे डायगोनल आहेत या डायगोनलमुळे रॉम्बसचे जे अँगल आहेत हे बायसेक्ट होतात, त्याचे दोन सारखे भाग होतात. जसं अँगल Bच्या ठिकाणी तसंच सर्व अँगलच्या ठिकाणी हे सर्व अँगल बायसेक्ट होतात. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. चला, पुढची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल की रॉम्बसचे जे डायगोनल आहेत हे एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे रॉम्बसचे
हा जो डायगोनल आहे, डायगोनल AC आणि डायगोनल DB हे या ई पॉइंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात. तर ई पॉइंट पासून या दोन डायगोनलचे सारखे भाग तयार होतात. जसं की AC या डायगोनलचे दोन भाग तयार होतील, AE आणि CE. हे जे डिस्टन्स आहे हे आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत, सारखे आहेत. त्यानंतर इथे BD या डायगोनलचे EB हा पार्ट आणि DE हा पार्ट, हे दोन पार्ट सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. मात्र आधी जे स्क्वेअरमध्ये होतं की हे जे झालेले भाग आहेत डायगोनलचे हे सर्व सारखे होते, तसं स्क्वेअर सारखं रॉम्बसमध्ये नाहीत. हे सर्व भाग सारखे होणार नाहीत. तर BD याचे हे दोन भाग सारखे होतील, म्हणजे थोडक्यात BD हा डायगोनल बायसेक्ट होईल, तर AC हा डायगोनल सुद्धा बायसेक्ट होईल. याचे सुद्धा दोन सारखे भाग तयार होतील. शिवाय अजून एक महत्वाची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, पाचवी, ती म्हणजे हे जे डायगोनल आहे तर हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. थोडक्यात या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजे अँगल DB आणि AC हे दोन अँगल एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणू शकतो. क्वाड्रिलॅटरलचा पुढचा टाईप समजून घेऊया, तो आहे पॅरलेलोग्राम. नाउ व्हॉट इज पॅरलेलोग्राम? ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट इज नोन ॲज पॅरलेलोग्राम. ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साइड्स म्हणजे समोरासमोरच्या बाजू, विरुद्ध बाजू ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात, त्यांना आपण पॅरलेलोग्राम असं म्हणतो. मग याच्या आधी असं अपोजिट साइड्स इक्वल असणारी आपण एक डायग्राम बघितली होती, ती म्हणजे रेक्टँगलची. रेक्टँगलमध्ये सुद्धा अपोजिट साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट असतात. मात्र रेक्टँगल आणि पॅरलेलोग्राम दोनमध्ये काय फरक आहे? तर रेक्टँगलमध्ये हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा स्ट्रेट असतो, म्हणजे थोडक्यात याचे चारही अँगल हे 90 डिग्रीचे असतात आणि अपोजिट साइड ह्या कॉन्ग्रुएंट असतात. पॅरलेलोग्राम मध्ये मात्र फक्त अपोजिट साइड ज्या आहेत त्या पॅरलेलोग्राम त्या कॉन्ग्रुएंट असतात, मात्र याचे चार अँगल हे 90 डिग्रीचे नसतात. हा फरक लक्षात घ्या पॅरलेलोग्राम आणि रेक्टँगल मधला. त्यानंतर आता आपण बघितलं डेफिनेशन मध्ये की अपोजिट साइड्स इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग याच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय सांगतील? तर पहिली प्रॉपर्टी आपल्याला सांगतील की याचे जे अपोजिट साइड आहेत, जसं की AD आणि BC ह्या दोन अपोजिट साइड आहेत, तर ह्या कॉन्ग्रुएंट आहेत, सारख्या आहेत. त्यानंतर AB ही जी साइड आहे ही साइड आणि DC ही साइड, ह्या दोन साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. ही पहिली प्रॉपर्टी आपल्याला याची सांगता येईल. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल की पॅरलेलोग्राम मध्ये जे अपोजिट अँगल असतात ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे जसं की इथे अँगल A आणि अँगल C, तर हे दोन अँगल अपोजिट अँगल आहेत एकमेकांचे आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर अँगल B याचा अपोजिट अँगल आहे अँगल D, हे समोरासमोरचे अँगल आहेत, तर हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. ही याची दुसरी प्रॉपर्टी होईल. आणि तिसरी प्रॉपर्टी आपल्याला पॅरलेलोग्रामच्या बाबतीत सांगता येईल की याचे जे डायगोनल आहेत हे एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे हा जो पॉइंट आहे याला मी नाव देतो E, तर या इंटरसेक्ट ज्या ठिकाणी हे दोन डायगोनल होतात तिथून बघा साइड EA आणि EC ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. थोडक्यात हा जो AC डायगोनल होता तर या E पॉइंट पासून त्याचे दोन सारखे भाग झाले, म्हणजेच तो बायसेक्ट झाला. त्यानंतर हा जो डायगोनल BD आहे या डायगोनलचा सुद्धा E हा मिड पॉइंट होईल आणि इथून BE हे डिस्टन्स आणि ED हे डिस्टन्स हे इक्वल होईल. म्हणजे हे दोन डिस्टन्स कॉन्ग्रुएंट, ह्या ज्या दोन साइड आहेत ह्या कॉन्ग्रुएंट होतील. थोडक्यात BD हे डिस्टन्स जर 20 सेंटीमीटर असेल तर BE हे होईल 10 सेंटीमीटर आणि ED हे होईल 10 सेंटीमीटर. चला क्वाड्रिलॅटरलचा पुढचा टाईप आपण लक्षात घेऊ. या टाईपला म्हणतात ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम मध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि ट्रॅपेझियम म्हणजे नेमकं काय ते आता लक्षात घेऊ आपण. ट्रॅपेझियम मीन्स वेअर इन विच क्वाड्रिलॅटरल ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल, देन इट इज कॉल्ड ट्रॅपेझियम. की असा क्वाड्रिलॅटरल की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साइडच्या ज्या दोन पेअर असतात त्यापैकी कुठली तरी एक पेअर ही पॅरलल असते. बघा इथे AD आणि BC ह्या दोन साइड अपोजिट आहेत. त्यानंतर AB आणि DC ह्या दोन साइड या क्वाड्रिलॅटरल मधल्या अपोजिट साइडची पेअर आहे. तर या दोन पेअर पैकी ही जी पेअर दिसते तुम्हाला AD आणि BC ह्या ज्या दोन साइडची पेअर दिसते तर ही एकमेकांना पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे थोडक्यात या दोन साइड मधलं जे डिस्टन्स आहे हे इथेही तेवढंच आहे, इथेही तेवढंच आहे, इथेही सारखंच आहे. मग थोडक्यात दोन साइड मधलं डिस्टन्स सारखं असतं, त्याला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. मग ह्या ज्या दोन पेअर आहेत अपोजिट साइडच्या त्यापैकी एक पेअर ही पॅरलल असते, अशा क्वाड्रिलॅटरला आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो.
ट्रॅपेझियमच्या बाबतीत जर आपण प्रॉपर्टी सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये महत्वाच्या दोनच प्रॉपर्टी आहेत. पहिली प्रॉपर्टी म्हणजे याच्यामधली एक पेयर ही पॅरलल असते. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपल्याला याची सांगता येईल की ही जी पॅरलल ह्याच्यात एक पेयर पॅरलल आहे तर याच्यावरून आपल्याला माहित आहे, याच्या आधी आपण शिकलेलो आहोत की याचे जे इंटिरियर अँगल असतात त्यांची ऍडिशन 180 डिग्री असते. मग इथे बघा अँगल बी आणि अँगल ए हे दोन अँगल एकमेकांचे इंटिरियर अँगल होतील. तर या दोघांची ऍडिशन ही 180 डिग्री आहे. मग ही एक पेयर इंटिरियर अँगलची आहे, तशीच ही सुद्धा दुसरी पेयर इंटिरियर अँगलची आहे. म्हणजे अँगल सी आणि अँगल डी या दोन अँगलची ऍडिशन सुद्धा 180 डिग्री असणार. म्हणजे थोडक्यात हे जे ए आणि बी हे दोन जे अँगल आहेत तर हे याला आपण ऍडजस्टंट अँगल असं सुद्धा म्हणतो. मग ऍडजस्टंट अँगलची ऍडिशन इथे 180 डिग्री असते. ऍडजस्टंट अँगलच्या टोटल पेयर जर क्वाड्रिलॅटरल मध्ये काढल्या तर त्या किती येतील? 4 पेयर. आणि या 4 पेयर पैकी 2 पेयर ह्या अशा आहेत की ज्यांची ऍडिशन ही 180 डिग्री असते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ऍडजस्टंट अँगलच्या 4 पेयर पैकी 2 पेयर ह्या सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स आपण कोणत्या अँगल्सला म्हणतो? ज्या दोन अँगलची ऍडिशन ही 180 असते त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. मग इथे अँगल ए आणि बी या दोघांची ऍडिशन 180 आहे तर हे दोन होतील एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल. त्यानंतर डी आणि सी या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री आहे तर हे दोन अँगल सुद्धा एकमेकांचे सप्लिमेंटरी अँगल होतील. म्हणजे 4 पेयर पैकी कुठल्या तरी 2 पेयर ह्या सप्लिमेंटरी अँगलच्या असतात. आता क्वाड्रिलॅटरलचा पुढचा टाईप लक्षात घेऊया. इट इज काइट. काइट नेमकं कशाला म्हणायचं समजून घ्या. इन अ क्वाड्रिलॅटरल वेअर वन डायगोनल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अदर डायगोनल. बघा आता इथे हा एक डायगोनल आहे AC आणि दुसरा आहे BD. तर इथे AC हा डायगोनल BD या डायगोनलला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे थोडक्यात इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आणि BD हा जो डायगोनल आहे तर याचे दोन इक्वल पार्ट तयार होतात. म्हणजे BE ही साइड आणि ED ही साइड ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत. तर असा जो क्वाड्रिलॅटरल असतो त्याला आपण काइट असं म्हणतो. काइटच्या बाबतीत आपण जर प्रॉपर्टीज पाहायला गेलो तर काय काय प्रॉपर्टीज सांगता येतील. पहिली प्रॉपर्टी की याचे जे डायगोनल आहेत ते परपेंडिक्युलर असतात, तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. दुसरी प्रॉपर्टी काय सांगता येईल की एक डायगोनल बायसेक्ट होतो म्हणजे एका डायगोनलचे दोन इक्वल पार्ट्स तयार होतात. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आपल्याला इथे सांगता येईल की याच्या ऍडजस्टंट साइडच्या ज्या पेयर आहेत 4 पेयर त्यापैकी 2 पेयर ऍडजस्टंट साइडच्या 2 पेयर ह्या कॉन्ग्रुएंट असतात. जसं की इथे बघा साइड BC आणि साइड DC ह्या दोन ऍडजस्टंट साइड आहेत, लगतच्या साइड आहेत, शेजारच्या साइड आहेत. तर या साइड कॉन्ग्रुएंट आहेत. इथे BC आणि DC ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर ही एक पेयर झाली कॉन्ग्रुएंट साइडची आणि दुसरी पेयर सुद्धा ऍडजस्टंट साइडची ही आहे. बघा BA आणि DA ह्या दोन साइड सुद्धा इथे काइटमध्ये कॉन्ग्रुएंट असतात. मग थोडक्यात AB हे डिस्टन्स आणि AD हे डिस्टन्स हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला याची तिसरी प्रॉपर्टी सांगता येईल. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी काइटच्या बाबतीत की याचे जे अपोजिट अँगल आहेत त्यापैकी अपोजिट अँगलच्या ज्या पेयर आहेत 2 पेयर त्यापैकी एक पेयर ही कॉन्ग्रुएंट असते. म्हणजे बघा 2 पेयर कोणकोणते आहेत? एक आहे अँगल A आणि अँगल C हे अपोजिट अँगल आहेत. त्यानंतर अँगल B आणि अँगल D हे दोन हे अपोजिट अँगलची एक पेयर आहे. तर यापैकी अँगल B आणि अँगल D हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, सारखे आहेत, एकरूप आहेत. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल बघितले, क्वाड्रिलॅटरचे वेगवेगळे प्रकार बघितले. तर क्वाड्रिलॅटरलमध्ये आपण कोणकोणते प्रकार बघितले? पहिला आपण प्रकार शिकलो स्क्वेअर, दुसरा रेक्टँगल, तिसरा रॉम्बस, चौथा पॅरालेलोग्राम, पाचवा ट्रॅपेझियम आणि 6वा काइट. तर या सर्व हे जे क्वाड्रिलॅटरलचे टाईप दिलेले आहेत यांच्या आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, कारण याचा तुम्हाला पुढे एक्झाम्पल सोडवताना खूप उपयोग होणार आहे. सो बेस्ट ऑफ लक.